तर मी आज आहोच्या फरमाईशवरून दुधी भोपळ्याची भाजी बनवायला घेतली आहे. एक साईडला मी ऑलरेडी भाजी फ्राय करून दिली आणि एक साईडला भाताचा कुकर लावला आहे. तोपर्यंत भाजी शिजेपर्यंत मी आधी तिच्या गोष्टी अंघोळ पाणी वगैरे आवरून घेतला. तर त्यात मनू पण उठली होती, तिचं पण आवरलं. त्यानंतर स्नॅक्सला आज तिला ॲपल देत आहे, कारण मी शक्यतो तिला फ्रूट्सच देत असते स्नॅक्ससाठी. तिच्या स्कूलमध्ये वेपर्स अशा गोष्टी अलाउड नाही आहेत आणि ती सगळ्या गोष्टी म्हणजे फ्रूट्स सगळे असं आवडीनं खाते. एवढं काही प्रॉब्लेम नाही आहे, सगळं खाते. आणि जर काही नसलंच तरी काकडी वगैरे देते मी तिला. त्यानंतर दुपारी भाकरी बनवायला घेतले, कारण यांचं दुपारचं शिफ्ट चालू झालेलं आहे. दुपारचं असले की शक्यतो आमचा स्वयंपाक पूर्ण दुपारीच होतो आणि सगळे मिळून छान असं जेवण केलो आणि यांचा डब्बा भरला. यांना टिफिन वगैरे पॅक करून देऊन असं यांचं दोघांचं काही चालू असतं. ह्यांनी ड्युटीला जात असताना तुम्ही बघू शकता. गोड पा देऊन ते बाय केले मनूला. आणि मुलांना असं छान मन लावून अभ्यास करताना बघून खूप आनंद होतो. त्यानंतर मी काल बेडरूममधला लाईट बाहेर शिफ्ट केला होता, कारण तुळशीचं लग्न होतं व्हिडिओ वगैरे शूट करण्यासाठी. त्यानंतर हे बघा, कालचा पसारा असाच होता, तो आधी आवरून घेतला. आणि लाईट म्हणजे या पसाऱ्यासाठीच मी ॲक्च्युली लाईटची मला आठवण आली. आणि संध्याकाळी आधी तिला जेवायचं नव्हतं, तिला काहीतरी वेगळं खायचं होतं, म्हणून तिच्यासाठी लाह्याचा सुसला बनवून दिला. ती छान असं लाह्याचा सुसला वगैरे खाऊन घेतली. आणि रात्री मनूची अशी मस्ती तुम्ही बघू शकता. ती ना आजकाल खूप आगाऊ झाली आहे, एक जागी ती बसतच नाही आहे. तिला एवढं खेळून समोर ठेवलं तरी वरचा फॅन थोडासा खराब झाला आहे, म्हणून स्टँडवाला फॅन मी ठेवले आहे आणि तिथंच तिला जाऊन खेळायचं आहे. मी कितीदा पकडते ना, तेवढंदा ते तिकडंच जाऊन त्यालाच पकडत आहे. आणि जरी पकडलं तरी ठीक आहे, ती वरे त्याला पकडून थांबायचा प्रयत्न करत आहे. तिला जरी तुम्ही बघू शकता, मी तिला पकडत आहे तरी पण त्या फॅनलाच ती पकडायचा प्रयत्न करत आहे. तर चलो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.